झी मराठीवरील कमळी या मालिकेची सुरुवात एका छोट्याशा गावातून होते। या गावामध्ये राहणारी कमळी ही अत्यंत हुशार, धाडसी आणि कबड्डीची आवड असलेली मुलगी असते। लहानपणापासूनच तिच्या डोळ्यांमध्ये मोठी मोठी स्वप्न असतात। शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा द्यायची हा तिचा निर्धार असतो। पण तिच्या याच स्वप्नांचा मार्ग अजिबातच सोपा नसतो। कमळीचं तिच्या आई सरोजवर खूप प्रेम असतं। सरोज ही मुलीवर जीवापाड प्रेम करत असते, पण काही जुन्या गुपितांमुळे आणि भीतीमुळे ती कमळीला गावाबाहेर जाऊ देण्यास तयार नसते। त्यामुळे आई आणि मुलीमध्ये अनेकदा मतभेद देखील होतात। कमळीला वाटतं की शिक्षणामुळे तिचं आयुष्य बदलेल, तर तिचे आई सरोजला वाटतं की शहरात गेल्यास मुलगी मोठ्या संकटांमध्ये सापडेल। या घराचा आधारस्तंभ म्हणजे आबा। कमळीच्या स्वप्नांवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो। कमळीचं धाडस, प्रामाणिकपणा आणि जिद्द पाहून आबा नेहमी तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। गावातील जुन्या परंपरा, मुलींच्या शिक्षणाला होणारा विरोध आणि लवकर लग्न लावून देण्याची मानसिकता या विरोधात आबा शांतपणे पण ठाम भूमिका घेतात। त्यामुळे कमळीला घरात सर्वात मोठा आधार आबांकडूनच मिळतो। दरम्यान कमळीच्या आयुष्यामध्ये एक मोठं वळण येतं। तिच्यासाठी स्थळ पाहण्याची चर्चा सुरू होते आणि हुंड्यांच्याही मागण्या पुढे येतात। हे सगळं पाहून आबांना जाणवतं की कमळीची स्वप्न इथेच संपतील, म्हणून ते अत्यंत धाडसी निर्णय घेतात। ते कमळीला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला देतात। हा निर्णय कमळीच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरतो। मुंबईकडे निघालेली कमळी फक्त शिक्षणासाठीच घर सोडत नसते, तर ती आपल्या आयुष्याचा नवा अध्याय देखील सुरू करत असते। पुढे तिची भेट ऋषी, अन्नपूर्णा, राजन, अनिका, कामिनी आणि इतर अनेक व्यक्तींशी होते। या भेटी तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकतात। काही जण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तर काही जण तिच्या प्रत्येक पावलावर संकट निर्माण करतात। पण कमळी मात्र प्रत्येक अडथळ्याला धैर्याने सामोरं जाण्याचा निर्धार करते। याच क्षणापासून एका साध्या गावाकडच्या मुलीचा संघर्ष, तिची स्वप्न आणि तिच्या आयुष्यातील मोठे मोठे ट्विस्ट सुरू होतात। पुढील भागात आपण पाहू मुंबईत कमळीची ऋषीशी पहिली भेट कशी होते, अनिकाचा तिच्यावरील राग कसा वाढत जातो आणि कमळीच्या आयुष्यातील संघर्ष आणखी किती कठीण बनतो। मुंबईत आल्यापासून कमळीच्या आयुष्यामध्ये एकामागून एक नवी वळणं येऊ लागतात। तिची भेट इनामदार कुटुंबातील ऋषीशी होते। सुरुवातीला ऋषीला कमळीची स्पष्ट वक्ती आणि गावाकडचा साधा स्वभाव वेगळाच वाटतो, पण जसा जसा वेळ पुढे सरकतो तसा तसा तो तिच्या प्रामाणिकपणाचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा आदर करू लागतो। कमळीच्या शिक्षणाच्या स्वप्नाला समजून घेणारा ऋषी तिचा मोठा आधार बनतो। दुसरीकडे महाजन कुटुंबातील अनिका मात्र कमळीला सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी मानते। ऋषी कमळीशी बोलतो, तिची काळजी घेतो, हे अनिकाला अजिबातच सहन होत नाही। त्यामुळे ती कमळीचा अपमान करण्याची, तिची प्रतिमा खराब करण्याची आणि ऋषीपासून तिला दूर करण्याची एकही संधी सोडत नाही। एका प्रसंगी ऋषीने कमळीला दिलेलं पुस्तकही अनिका जाळून टाकते। त्या पुस्तकामध्ये कमळीसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला आबा आणि सरूचा फोटो असल्याने कमळीला मोठा भावनिक धक्का बसतो। अनिकाच्या कारस्थानांचा तिची आई कामिनी ही साथ देत असते। कामिनी आणि अनिका वारंवार कमळी विरुद्ध कट रचतात। कधी तिच्यावर खोटे आरोप केले जातात, तर कधी ऋषीच्या मनामध्ये तिच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जातो। पण प्रत्येक वेळी कमळी मात्र संयमाने आणि सत्याच्या बळावर त्या संकटांवर मात करते। दरम्यान ऋषीच्या मनामध्ये कमळीविषयी प्रेमाची भावना निर्माण होते, मात्र हे नातं सहजपणे स्वीकारलं जात नाही। अनिका स्वतःच ऋषीवर प्रेम करत असल्याने ती त्याला मिळवण्यासाठी अनेकदा वागते। इतकंच नाही तर एका टप्प्यावर अनिका आणि ऋषीचं लग्न जाहीर करण्याचाही प्रयत्न केला जातो, मात्र ऋषी या संबंध स्पष्टपणे नाकारतो। त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा संघर्ष देखील निर्माण होतो। या सगळ्या संघर्षामध्ये कमळी एक क्षणही आपल्या ध्येयापासून दूर जात नाही। शिक्षण, स्वाभिमान आणि आई सरूने दिलेले संस्कार ती कधीच विसरत नाही। तिच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, पण प्रत्येक संकटानंतर ती अधिक मजबूत होत जाते। ऋषीची साथ, आबांची शिकवण आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर कमळी प्रत्येक आव्हानांचा सामना करत राहते। हाच तिच्या पात्राचा सर्वात मोठा गुण ठरतो आणि म्हणूनच कमळी ही फक्त एका मालिकेची नायिका न राहता संघर्षाचं देखील प्रतीक बनते। मुंबईत आल्यानंतर कमळीच्या आयुष्यात शिक्षणासोबतच कबड्डीलाही नवं स्थान मिळू लागतं। तिच्या खेळातील कौशल्याची सर्वांनाच जाणीव होते। याच काळात ऋषी तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने प्रभावित होतो। कमळीला यशस्वी होताना पाहून त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागतो। अखेर तो कमळीच्या कबड्डी संघाचा प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतो। हा निर्णय कमळीसाठी खूप मोठा आधार ठरतो, पण अनिकासाठी तो मात्र धक्कादायक असतो।
ऋषी कमळीच्या इतका जवळ जात असल्याचं पाहून अनिका संतापते, तर कामिनीही या नात्यात अडथळे आणण्यासाठी नवे नवे डावपेच आखू लागते. दुसरीकडे इनामदार आणि महाजन कुटुंबातील तणाव वाढतच जातो. कामिनीला ऋषी आणि कमळी यांच्यामध्ये वाढणारी जवळीक अजिबातच मान्य नसते. ती नयनताराच्या मनामध्ये कमळीविषयी शंका निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करत असते. अनिका तर प्रत्येक संधीचा फायदा घेऊन कमळीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असते. पण कमळी आपल्या स्वभावाप्रमाणे कोणालाही उलट उत्तर देत नाही. ती आपलं लक्ष शिक्षण, खेळ आणि स्वतःच्या ध्येयांवरच केंद्रित ठेवते. याच काळात ऋषी आणि कमळीच्या मैत्रीणबद्दल सुद्धा चर्चा सुरू होतात. या चर्चेमुळे अनिका अजून अधिकच अस्वस्थ होते. ती ऋषीवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, पण ऋषी तिच्या भावना कधीच स्वीकारत नाही. उलट कामिनी आणि अनिकाच्या कारस्थानांमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढतो. ऋषीला कमळीची प्रामाणिकता आणि स्वाभिमान अधिकाधिक आवडू लागतो, तर कमळी मात्र आपल्या स्वप्नांनाच सर्वात मोठं महत्त्व देते. कमळीचा संघर्ष इथेच थांबत नाही. तिच्या प्रत्येक यशामागे कोणीतरी अडथळा निर्माण करत असतो, तर दुसरीकडे काही माणसं तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. त्यामुळे एका साध्या गावातील मुलीचा हा प्रवास आता मोठ्या कुटुंबातील संघर्ष, नाती आणि कट कारस्थानांच्या भोवऱ्यामध्ये अडकू लागतो. दरम्यान आबाचा या मालिकेमध्ये दुर्दैवी अपघातात मृत्यू सुद्धा होतो आणि कमळीचा आधार मात्र कायमचा जातो. यामुळे कमळी पूर्णपणे आतून तुटून जाते आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण यामधून सुद्धा कमळी हळूहळू स्वतःला सावरते. आता कमळी या मालिकेमध्ये कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात नाव आहे विजया बाबर. झी मराठीवरील कमळी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विजया बाबर. आपल्या सहज आणि नैसर्गिक अभिनयामुळे त्यांनी खूप अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. पडद्यावरील एका जिद्दी, स्वाभिमानी आणि स्वप्नांसाठी लढणाऱ्या मुलीची भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की अनेक प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा कमळी म्हणूनच ओळखू लागले. विजया बाबर यांनी कमळीपूर्वीही मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. जय जय स्वामी समर्थ आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांचंही कौतुक झालं. त्यांच्या मते त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका काही ना काही प्रेरणा देणारी आहे आणि कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेतून त्यांनाही नवं काहीतरी शिकायला मिळतं. कमळी मालिकेचा पहिला प्रोमो चित्रित करताना त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. प्रोमोमध्ये सादर केलेली शिवस्तुती अचूक म्हणण्यासाठी त्यांनी जवळपास 2 दिवस तयारी केली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की या प्रोमोचं चित्रीकरण तब्बल 22 तास चाललं होतं आणि ही भूमिका मिळणं हे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. कमळीच्या एका विशेष प्रोमोमध्ये त्यांना अभिनेत्री विद्या बालन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवाबद्दल बोलताना विजया म्हणाल्या की विद्या बालन अतिशय नम्र आणि प्रेमळ आहेत. शूटिंग दरम्यान त्यांनी फक्त कामाविषयीच नव्हे तर वैयक्तिक गप्पा सुद्धा मारलेल्या आहेत आणि विचारपूस केली. हा अनुभव त्या आजही अविस्मरणीय मानतात. विजया बाबर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या नावामागची गोष्टही सांगितली आहे. त्यांचा जन्म विजयादशमीच्या दिवशी झाला म्हणून त्यांच्या कुटुंबाने त्यांचं नाव विजया ठेवलं. त्यांनी असंही सांगितलं की त्यांचं कुटुंब हेच त्यांचं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. मात्र त्यांच्या जन्मवर्ष, जन्मस्थान, आई-वडिलांची नावं, वैवाहिक स्थिती, पती किंवा मुलं यांविषयी विश्वासार्ह सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्या बाबतीत कोणताही अंदाज लावणं योग्य ठरणार नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यापेक्षा अभिनय आणि कामावरच अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. कमळी ही मालिका तुम्हाला आवडते का? तुम्ही मालिका बघतात का? आणि कमळीचं पात्र तुम्हाला आवडतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया अजून एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.